नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त सर्व देशवासियांना सैनिक समाज पार्टीतर्फे हार्दिक शुभेच्छा। नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचा भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये फार मोठा मोलाचा वाटा आहे आणि त्यांच्या धर्तीवरच आम्ही आधी सैनिक समाज पार्टीच्या पूर्वी एक देशभक्त विचारधारा सुरू केली होती। त्या देशभक्त विचारधारेचाच मूळ गाभा होता की नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या धर्तीवर ही चालवलेली विचारधारा आहे। कारण शूरांचं समावेश होणं, शूरांचं संघटन होणं गरजेचं आहे। सैनिक समाज पार्टीमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याच्या वंशाचा समावेश आहे। तसंच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या विचारधारेचा समावेश आहे। महाराष्ट्रामध्ये आणि देशातील आम समाजाच्या नागरिकांमध्ये या शूरवीरांचा समावेश आहेच आहे, परंतु त्यांना संघटित करण्याचं महत्त्वाचं कार्य सैनिक समाज पार्टीने केलेलं आहे। कारण हा समाज ज्या राजकीय गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी अंडर प्रेशर ठेवला आहे, दहशतीत ठेवला आहे, त्यांना बाहेर येण्यासाठी एखाद्या संघटनेची, राजकीय पक्षाची आवश्यकता होणं गरजेचं होतं। आणि त्यासाठी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बलबीर सिंग परमार साहेबांनी बीइंग ए फौजी ऑफिसर, रिटायर्ड फौजी ऑफिसर कर्नल, त्यांनी ह्या सैनिक समाज पार्टीचं संघटन केलेलं आहे। आणि ह्या सैनिक समाज पार्टीचं संघटनामुळेच आणि विचारधारेमुळे, आयडिओलॉजीमुळे देशातील हा अंडर प्रेशर गेलेला समाज बाहेर येईल आणि या देशामध्ये दुसरी क्रांती घडवून आणू शकतो। या क्रांतीचा मुद्दाच असा आहे की आता जे चाललेली राजकीय पक्षाच्या दादागिरीची जी रीत चालू आहे, 90% लोक भ्रष्टाचारी गुंड प्रवृत्तीचे राजकारणात येतात आणि आमदार, खासदार, मंत्री होतात। त्याच्यामुळे हा समाज अंडर प्रेशर गेला आहे, प्रार्थ्यात गेला आहे। यांना बाहेर काढणं गरजेचं आहे। म्हणून सैनिक समाज पार्टीची विचारधारा आजपासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीपासून वेगाने पुढे जात आहे आणि तिचा वेग हा वाऱ्यासारखा सर्व समाजामध्ये पोहोचत आहे आणि धैर्यवान शूरवीर नागरिक या सैनिक समाज पार्टीमध्ये जॉईन होत चाललेले आहेत। आणि ही क्रांती निश्चित यशस्वी होणार आहे। कारण या समाजामध्ये सज्जनाची संख्या जास्त आहे, धैर्यवानाची संख्या आहे, शूरवीरांची संख्या आहे आणि देशभक्तांची संख्या जास्त आहे। त्यामुळे या सैनिक समाज पार्टीचं भवितव्य या शूरवीरांच्या खांद्यावर वेगाने पुढे येऊन उज्ज्वल होणार आहे, ही निश्चित खात्री आहे। आणि राजकारणातील भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे, वंशवादी प्रवृत्तीचे आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सत्तेबाहेर करण्यासाठी ही विचारधारा कॅपेबल आहे, सक्षम आहे। त्यामुळे सैनिक समाज पार्टीने आजपासून जो वेग वाढवलेला आहे, सैनिक समाज पार्टीमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे। छत्रपती आणि नेताजी सुभाषचंद्र बोस हे दोन आयडल या सैनिक समाज पार्टीचे आयडल आहेत आणि याच्यासाठी सैनिक समाज पार्टी कार्यरत झालेली आहे। सैनिक समाज पार्टी आधी संघटन मजबूत करत चालली आहे आणि देशातील तमाम जनतेला आवाहन करत आहे की आपल्याला एक क्रांतीमध्ये भाग घ्यावा लागेल, ही क्रांती घडवून आणावं लागेल, जेणेकरून खरी लोकशाही येणार आहे। खरी लोकशाही म्हणजे जनलोकतंत्र येणार आहे। जनलोकतंत्र म्हणजे जनतेचं, जनतेसाठी, जनतेनेच चालवलेलं राज्य, जनतेचाच नेता पाहिजे, जनतेचाच मंत्री पाहिजे, जनतेचाच MLA पाहिजे, जनतेचा MP पाहिजे आणि जनतेचाच मंत्री, मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री हवा आहे। त्यासाठी सैनिक समाज पार्टीने हे आंदोलन सुरू केलेलं आंदोलन वेगात पुढे जात आहे आणि आज त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना प्रेरणा मिळाली आहे। नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त हे सैनिक समाज पार्टीचं झंझावात पुढे जात आहे। त्यामुळे सज्जन आणि धैर्यवान नागरिकांनी, सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की सैनिक समाज पार्टीचा हात धरा आणि या ऐतिहासिक कार्याला वाहून घ्यावं, ही नम्र विनंती। भारत वर्ष की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, नेताजी सुभाषचंद्र बोस की जय, सैनिक समाज पार्टीचा विजय असो।